नमस्कार. कसे गणपतीचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बरं का, आपण आता काय करणार आहे, 10 दिवसाचे आपण 10 प्रसाद गणपतीला करणार आहे. 10 दिवसाचे 10 प्रसाद. तर हे 10 दिवसाचे कोणकोणते मी प्रसाद बनवते आणि कोणकोणते मोदक बनवते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा, मी कुकरमध्ये पाणी ठेवलंय 2 वाट्या. दोन वाट्या पाणी ठेवलंय आणि हे हाफ वाटी, ही वाटी मोठी आहे, ही हाफ वाटी डाळ घेतली. तर याच्यामध्ये पाणी, हे पाण्यामध्ये टाकते आणि हे उकळी आली आहे याच्यामध्ये थोडी हळद टाकू. हे बघा, हे थोडी हळद टाकली. याच्यामध्ये थोडं मीठ टाकू, नाही तेल टाकू, तेल. हे बघा, 1 इंची तसं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं किंचित तसं मीठ टाकायचं. हे बघा, हे एवढंसं मीठ टाकलं मी. आणि ही डाळ जी आहे ना, ही छान अशी मस्त कुचकरून धुवून घ्यायची. हे बघा, म्हणजे दुकानावर पावडर वगैरे लावलेली असते ना, ही मस्त धुवून घ्यायची. नाही तर मग पुरणाचे मोदक बनवायचे आपल्याला, तर ते मोदक काळे नाही दिसायला पाहिजे, म्हणून ही डाळ अशी छान धुवून घ्यायची. आणि हे बघा, हे किती गढूळ पाणी निघलं. आपण हे खातो, आपल्या पोटामध्ये जाते हे, म्हणून हे चांगली चोळून खसखस धुवून घ्यायची. हे पाणी गाळून घ्यायचं आणि याच्यात दुसरं पाणी घ्यायचं. हे बघा, मी 2 पाण्याने ही डाळ छान धुवून घेतली. हे बघा, छान धुवून घेतली आहे 2 पाण्यानं. आणि आपल्या कुकरच्या पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे. मी अगोदरच पाणी ठेवून दिलं होतं, म्हणून त्याला छान उकळी आली. अशीच उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकायची. आपल्याला काही रसईचं पाणी वगैरे काढायचं नाही आहे, म्हणून त्याच्यात मोजकंच पाणी टाकायचं. मी 2 वाटे पाणी टाकलं आणि 1 वाटी माझी डाळ होती. असे पुरणाचे छानपैकी मोदक मी तुम्हाला करून दाखवणार आहे. असे मोदक तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण गणपतीला नैवेद्य दाखवा. आता हिच्यात तेल, मीठ हे सगळं टाकलेलं आहे मी. आता आपण फक्त याला हलवून घेऊ. हे बघा, असं हलवून घ्यायचं छान. हे बघा, आणि डाळच्या वरती 1 इंच पाणी येईल. मस्त डाळ धुवून घेतली आणि हे बघा, कुकरचं झाकण लावून घ्यायचं. हे बघा, ते कुकरचं झाकण लागलं. आता 4-5 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या याच्या, नंतर मी दाखवते तुम्हाला. ही डाळ छान शिजलेली आहे, मस्त झालेली आहे. बघा, अशी डाळ व्हायला पाहिजे, खाली बी नाही लागायला पाहिजे, पाणी बी मोजकं टाकायला पाहिजे. आता आपण काय करू, एक पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकू. हे बघा, हे खाली लागणार नाही. हे 1 चमचा तूप टाकलं. तूप छान गरम झालं. आता याच्यात हे डाळ टाकून देऊ.
आता मी वाटीभर हे डाळ घेतली होती. आता ही अर्धी वाटी डाळ साखर मी याच्यात टाकते. ही हाफ वाटी होती, फुल नव्हती. आणि साखर मी बाकीची इलायचीमध्ये बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. इलायची माझ्याकडे बारीक नव्हती पावडर, म्हणून ते इलायची त्याच्यात टाकून घेतली. आता हे एकजीव करायचं छान. असं हलवत राहायचं गॅस कमी करून. आणि हे छान होऊ द्यायचं मस्त. असं खाली लागू द्यायचं नाही, असं हलवत राहायचं मस्त. हे बघा, हे आता होत आलंय छान. तर आपण हे साखर आहे ना, याच्यात वेलदोडे आणि साखर बारीक केलेली मी आता हे पण टाकून देते याच्यात. छान असं हलवत घ्यायचं आणि असं एकजीव करून घ्यायचं. गॅस बंद करून द्यायचा. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर हे घट्ट होईन अजून. आता मी गॅस बंद करते. हे बघा, हे आता मिक्सरमध्ये भरलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता आपण थोडंसं गर असं फिरून घेऊ याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ह्या अशा प्रकारे थोडंसं फिरून घ्यायचं आणि हे पुरण छान होते. हे बघा, मी आता बाजूला काढून घेते, हे बाजूला ठेवते. अशा प्रकारे मी हे सगळं पुरण करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे या साच्यामध्ये भरून हे असे मोदक बनवायचे. हे बघा, हा साचा घ्यायचा, याला असं तुपाचं बोट लावायचं. हे असं लावायचं. मी याच्यात हे झाल्यावर मी हे जायफळ किसून टाकलं थोडंसं याच्यामध्ये आणि हे छान असं एकजीव करून घेतलं आणि या साच्याला तूप लावलं. या साच्याला तूप लावायचं आणि असं मस्त नरम गोळा करून घ्यायचा आणि असं असं भरायचं आणि हे असं दाबायचं. हे आजूबाजूचं असं काढून टाकायचं आणि हे इकडनं पण छान असं दाबून घ्यायचं, नाही तर पोकळ राहते मध्ये. असं छान दाबून घ्यायचं मस्त. आणि हे या साच्याला इकून आणि इकून असं बोट लावायचं. हे असा उरला की असं काढून घ्यायचं आणि असं खालून दाब द्यायचा आणि ह्या छान असा मोदक तयार होतो. हे बघा, हे असे पुरणाचे मोदक मी तुम्हाला करून दाखवते. हे अशा प्रकारे हे मोदक बनवायचे. पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हे पुरणाचे मोदक बनवायचे आणि मधल्या बाजूला
मध्ये जे 8 दिवस राहता ना त्याचे कोणते बी मोदक बनवायचे, पण शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी पुरणाचेच मोदक करायचे छान असे. आता मी वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला सगळ्या पद्धतीचे मोदक मी बनवून दाखवणार आहे. रोज तिसऱ्या दिवशी, रोज तिसऱ्या दिवशी जसे मला व्हिडिओ बनवणारे भेटतील ना तसं मी तुम्हाला मोदक करून दाखवेन. मला व्हिडिओ बनवणारे कोणी भेटत नाही आणि भेटले म्हणजे मी सोडत नाही अशी गोष्ट येते. म्हणून माझे व्हिडिओ उशिरा पडतात. ते व्हिडिओ एडिटिंग करायला लागतात. मला काहीच नाही जमत, फक्त मोबाईल समजतो थोडासा, जेवढा समजतो तेवढा समजतो. हे बघा, या अशा प्रकारे हे छान असे मोदक बनवून घ्यायचे. याला जर तूप तुम्ही नाही लावलं तर या साच्याला हे चिटकते. छान मस्त सगळीकडून असं तूप लावून घ्यायचं. हे बघा, तूप किंवा तेल काही पण लावून घ्यायचं आणि तूप हे असं दाबून घ्यायचं. व्यवस्थित चिकना गोळा करायचा मस्त आणि असा दाबून घ्यायचा. हे बघा, हे असं आजूबाजूचं असं काढून टाकायचं. हे इथलं मध्ये दाबायचं. छान छान असे मोदक तयार होता मस्त. अशा प्रकारे मोदक करून पहा तुम्ही. सगळ्या वस्तू व्यवस्थित टाका त्याच्यामध्ये आणि छान असे चवदार मोदक बनवून तयार होतील. हे बघा, हे खालून असा दाब द्यायचा त्याला, मग आपोआप निघून जाते ते. हे बघा, अशा प्रकारे मोदक बनवायचे. हे बघा, हे असे लहान आणि असे मोठे, हे असे छान मोदक पुरणाचे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. आणि हे मोदक जर तुम्हाला आवडले असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे बघा, छान मोदक झालेले एकदम सुंदर आणि छान.